नमस्कार. आज आपण मराठी महिन्यांची नावे आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. प्रत्येक महिन्यातील संपूर्ण सणावारांची माहिती सविस्तर पाहूयात. मराठी महिन्यांची नावे: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन ही आहेत मराठी महिन्यांची नावे. चला तर मग आपण प्रत्येक महिन्याची माहिती घेऊयात. पहिला महिना आहे चैत्र महिना. हा महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो. या महिन्यापासून ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात होते. पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून नववर्षाची सुरुवात होते. वर्षातील पहिला महिना म्हणून चैत्र महिना ओळखला जातो. या महिन्यात महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण साजरा करून मराठी नववर्षाची सुरुवात केली जाते. त्याचा दुसरा महिना वैशाख. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना एप्रिल ते मे पर्यंत असतो. वैशाख या महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्राद्ध, दान, जप केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते. ज्येष्ठ महिना हा अत्याधिक उष्ण महिना असतो. हा महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार मे व जून महिन्यात येतो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आषाढ महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार जून व जुलै महिन्यात येतो. या महिन्यात पावसाळ्याचे आगमन होते. या महिन्यातील महत्वपूर्ण सण म्हणजे गुरुपौर्णिमा व आषाढ एकादशी होय. श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो. या रमणीय महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी, रक्षाबंधन असे अनेक सण साजरे केले जातात. या संपूर्ण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते आणि शेवटी बैलपोळा साजरा केला जातो. भाद्रपद महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात येतो. या महिन्यात हरतालिका आणि गणेश चतुर्थी असे दोन खास सण साजरे केले जातात. दरम्यान गौरी पूजन थाटामाटात साजरे केले जातं. आश्विन महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात येतो. या महिन्यात 9 दिवस देवीचा उपवास करणारा विशेष सण नवरात्र असतो. यात 9 धान्य टाकून देवीचा घट बसवला जातो. 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. कार्तिक महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो. अमावस्याला दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. नंतर पाडवा ते भाऊबीज लागोपाठ उत्साहाने साजरे होणारे सण येतात. यात आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी होय. मार्गशीर्ष महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो. या महिन्यात दत्त जयंती येते. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. पौष महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात येतो. या महिन्याच्या सुरुवातीला मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. माघ महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येतो. या महिन्यात महाशिवरात्री हा सण येतो. फाल्गुन महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी व मार्च महिन्यात येतो. होळी आणि रंगपंचमी सण या दरम्यान साजरे केले जातात. आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.